कधी कधी आपण आपल्या सत्याच्या पाऊल वाटेने चालत असतो. हो, पाऊल वाटत. कारण सध्याच्या काळात सत्याचा रस्ता मिळणं फार कठीणच आहे. नमस्कार सगळ्यांना, मी गौरव. आणि जर तुम्ही सुद्धा सत्यप्रेमी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर आपली सत्याची पाऊल वाट आणखी भक्कम करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे पाऊलवाट म्हणण्याचं कारण हा प्रवास थोडा खडतर असतो, परंतु आनंदाचा असतो. या मार्गाने जसे दगड, धोंडे, चिखल येतो, त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यातही निंदा करणारे, षड्रिपूंनीग्रस्त असणारी मंडळी येतात. म्हणून कधी आपला मार्ग बदलू नका. आणि अशा विचारांप्रमाणेच अर्थ सांगणाऱ्या अभंगाच्या या 2 ओळी वाचनात आलेल्या. स्पष्ट आणि सत्य बोलण्याचे महत्त्व सांगताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, "सत्य आम्हा मणी नव्हे गबाळ्याचे धणी, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे." जगद्गुरू संत तुकाराम महाराज या ओळींमधून त्यांच्या निर्भीड आणि सत्यवादी विचारांचे दर्शन घडवतात. सत्य आम्हा म्हणी. तुकोबा म्हणतात की आमच्या अंतःकरणामध्ये केवळ आणि केवळ परम सत्याचा वास आहे, नवे गबाळ्याचे धणी. आम्ही कोणत्याही निरर्थक, खोट्या किंवा ढोंगी विचारांना मनात थाराच देत नाही आणि अशा विचारांचे मालकही बनत नाही. देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. समाजातील चुकीच्या चालीरीती, अंधश्रद्धा आणि दांभिकतेवर आम्ही नेहमीच अतिशय स्पष्ट, धारदार आणि रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करतो. आमची ही उत्तरे ऐकायला जरी तात्पुरती कडू किंवा बोचरी वाटली, तरी त्यामागे कोणाचा अपमान करण्याचा हेतू नसतो, तर समाजाने योग्य मार्गावर यावे आणि भविष्यात लोकांचे परम कल्याण व्हावे, हीच यामागील शुद्ध भावना असते. तुमची ही मित्रमैत्रीण किंवा घरातील एखादी व्यक्ती अशी आहे का? तर तिला हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि तिच्यावर रागवू नका. रामकृष्ण हरी.